श्री स्वामी समर्थ मंडळी, अधिक मास हा 3 वर्षातून एकदा येणारा महिना आहे. या महिन्यालाच पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. या काळामध्ये आईने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जेवढी कळकळीने प्रार्थना करता येईल तेवढी प्रार्थना करायची आहे, कारण या काळात केलेली प्रार्थना कोणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच मंडळी, मी आजच्या ह्या अधिक मास विशेष व्हिडिओमध्ये आईने मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि संरक्षणासाठी करायचे महाउपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूयात उपायांना. अधिक मासात रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. यामुळे बाहेरून येणारी कोणतीही बाधा, वाईट नजर आपल्या मुलाला स्पर्श करू शकणार नाही. यासोबतच तुम्हाला तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे. मुलाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणतो हा दिवा. आईने हा दिवा लावताना मुलाच्या बुद्धीला चांगली दिशा मिळावी, मुलांना चांगली बुद्धी देऊ अशी प्रार्थना करायची आहे. अधिक मासात इथे 33 वातींचा दिवा लावल्याने मुलांचे नशीब बदलू शकते. यासोबतच जर तुमचे मूल वारंवार आजारी पडत असेल तर अधिक मासात दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावावा. यामुळे अपघाती भीती किंवा अकाली संकटांपासून मुलांचे संरक्षण होते. पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला पितृदोष मुक्तीसाठी दिवा लावायचा आहे. अनेकांची मुले खूप हुशार असतात, पण नशीब साथ देत नाही. अशा वेळी आईने शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. यामुळे मुलाच्या प्रगतीमधील पितृदोषाचे अडथळे दूर होतात. देवघरात स्वामींसमोर संकल्प पूर्ण होण्यासाठी दिवा. मुलांच्या परीक्षेसाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी आईने देवघरात अखंड नंदादीप किंवा किमान 33 मिनिटे जळेल असा तुपाचा दिवा लावावा. दिव्याच्या प्रकाशात स्वामींचे रूप पाहून मुलांचे नाव घ्यावे. दिवा लावताना आईने म्हणायचा विशेष मंत्र, शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाकय दीपम ज्योती नमस्तुते. अधिक मासात आईने मुलाच्या यशासाठी करायचे महातोडगे. प्रज्ञावर्धन स्तोत्राचा संकल्प. अधिक मासात रोज सकाळी मुलांसमोर बसून 11 वेळा प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचावे. जर मुलगा लांब असेल तर त्याचा फोटो समोर ठेवून हे स्तोत्र वाचावे. त्यासोबतच सरस्वती मंत्र आणि पेनाचा उपाय. अधिक मासातील पहिल्या दिवशी मुलाच्या पेनाला हळदी कुंकू लावून सरस्वती देवीच्या चरणी प्रार्थना करावी. विभूती आणि अभिमंत्रित पाणी. स्वामी समर्थांचा अंगारा एका तांब्याच्या पेल्यातील पाण्यात टाका. त्यावर हात ठेवून 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. हे पाणी मुलाला प्यायल्याने मुलांचा स्वभाव शांत होतो. यासोबतच चिडचिड थांबते आणि त्यांना एक स्वामी समर्थांचे सुरक्षा कवच प्राप्त होते. मोरपिसाचे संरक्षण कवच. मुलाच्या अभ्यासाच्या पुस्तकात किंवा उशाखाली अधिक मासात एक मोरपीस ठेवावा. मोरपीस हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, ज्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत. 33 अक्षदांचा प्रभावी तोडगा. 33 अखंड तांदूळ अक्षदा घ्यावेत. त्यावर मुलाचे नाव घेऊन हळद अर्पण करावी आणि ते एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून स्वामींच्या चरणी ठेवावे. अधिक मास संपल्यावर ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. यामुळे मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होतात. तर मंडळी, हे होते अधिक मासातील महाउपाय जे आपल्या आईने आपल्या प्रिय मुलासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी करायचे आहेत. हे केल्याने नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला दिसून येणार आहे. असेच छान छान उपयुक्त माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.